सविनय सादर करत आहोत बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। ओम नमो सूर्यदेवाय नमः। 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 मनाची एकाग्रता या एकाग्रतेतून तू केलेली तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तरी तुला पाहिजे तो वर मागून घे। हे भानु भास्करा, सूर्य नारायण, तुला माझा दंडवत प्रणाम। समस्त पृथ्वीवरील अंधार नष्ट करून जीवसृष्टीला प्रकाश देणाऱ्या ईश्वरा नारायण, तू जर मला प्रसन्न झाला असेल तर मला कधीच मरण येणार नाही असा वर दे। आज तू बसून घेऊ, तू अंमलदार मागितलेस, पण जो जन्माला येतो त्याला मृत्यू येतोच, त्याला मरण चुकत नाही। तथापि मी तुला वर देतो, तुला देव योनी, मनुष्य, प्राणी, नाग यांच्यापासून दिवसा रात्री पहाटे संध्याकाळी तुला मरण येणार नाही। मी तुला अमृत प्राशन देतो। जोपर्यंत तू आपल्या मुलाधारण करून ठेवशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही। तथास्तु। राजा सिंधू अमर झाला। माझ्या तपोबलाच्या सामर्थ्याने सूर्य नारायण मला प्रसन्न झाले। त्यांनी मला अमरतत्वाचे वरदान दिले। राजा सिंधू अमर झाला। नारायण नारायण नमो आदिगण हा सोहं गजानन। नमो आदिगण हा सोहं गजानन। देव सारे गणरायाला नारदाची स्वारी चालली। नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला।
नारायण नारायण. अरे सिंधू, असा कोणता आनंद झालाय ज्याच्यात तू अंध झालायस? अंधत्वाला काय दिसणार? नारायण नारायण. चांगले चालले पावत नाही आणि कधी कुणाचे चांगलेही करता येत नाही. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की असाच काहीतरी बदलतो. नारायण नारायण. काय बडबडताय तिकडे? अरे तुम्ही काय बडबडणार? अरे असा कोणता आनंद झालाय ते तरी मला कळू दे. अमर झालो. नारायण नारायण. माझ्या तपोबळाच्या सामर्थ्याने सूर्य नारायण मला प्रसन्न झाले. त्याने मला अमरत्वाचे वरदान दिले. मी अमर झाला मुली. राजा सेंदो अमर झाला. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की असाच बेभान होतो. अरे सिंधू, असा कोणता आनंद झालाय की ज्याच्यात तू असा अंध झालाय? नारायण अमर झालो. नारायण नारायण. अरे वेड्या, अरे तुने आता सेंदो तीन लोकीचा राजा होणार. तुम्हा देवांना सोगी करून सोडणार. जो कोणी मला शरण येईल त्याला देईन प्राणाचे दान. आणि जो कोणी मला विरोध करेल त्याच्या प्राणाचे बलिदान. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ या त्रिभुवनाचा राजा हा सेंदू होणार. हा राजा सेंदू. आता प्रथम स्वारी त्या अमरावतीवर करतो. नारायण नारायण. इंद्रा, साधा तुझी अमरावती. हा राजा सेंदू तुझ्यावर चाल करून येतो. हा राजा सेंदू तुझ्यावर चाल करून येतो. नारायण नारायण. सिंधू फारच उन्मत्त झालाय. पण ही बातमी आता त्या सर्व देवांना सांगितली पाहिजे
की हा सिंधू तुमच्यावर चाल करून येतोय, मोठं संकट तुमच्यावर उडवलंय. तेव्हा देव हो, सावध व्हा. नारायण नारायण तव नामाच्या जपता माळा, तव नामाच्या जपता माळा. धन्य जगी जाहले भूखिया, नाम प्रभुचे आणले मुखिया, नाम प्रभुचे चांगले. खूप दिवस झाले रंबेचे नृत्य पाहू. आज रंबेचे नृत्य झाले पाहिजे. रंबे, अगं हे रंबे, इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. होईन दरबार भरला माझा वाटते. होईन दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. होईन दरबार भरला माझा वाटते. होईन दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. होईन दरबार भरला माझा वाटते. होईन दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या देशाला मी नाचते. इंद्राच्या देशाला मी नाचते. होईन दरबार भरला माझा वाटते. होईन
भोवती काय चाललंय याची या देवेंद्राला कल्पना नसावी. नारायण नारायण. देवेंद्रा, या नारदासा चढवा प्रणाम. या नारद मुनी या. आपले हे अमरावती सहर्ष स्वागत आहे. देवेंद्रा, आपण अजून शांत बसून. नारद मुनी, तुमच्या बोलण्याचा अर्थ आम्ही समजलो नाही आणि अशी कोणती घटना घडली त्यामुळे ही अमरावती अस्थिर होऊन इथे धवपळ निर्माण होईल. सांगा नारद मुनी, सांगा असे काय घडलंय? देवेंद्रा, पृथ्वीवरती राजा चक्रपाणी याचा पुत्र सिंधू त्याने एका पायावर उभे राहून घोर तपश्चर्या केली. त्यांना सूर्यनारायण प्रसन्न झाले. नारद मुनी, त्याच्या पुढे काय झाले? देवेंद्रा, सूर्यदेवाने त्याला अमरत्वाचे वरदान दिले. त्याला देवयोनी, पशु पक्षी प्राणी नाग यांच्यापासून दिवसा रात्री पहाटे संध्याकाळी त्याला मृत्यू येणार नाही असा अमरत्वाचा वर दिलाय त्याने. त्यामुळे तर तू भारत माता असणार. देवेंद्रा, नुसता माता नाही तर त्याने संपूर्ण पृथ्वीवर थैमान आणलंय. त्याने अमरावतीकडे चाल केली आणि आता या तुमच्या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. देवा देवा सावध व्हा. एवढ्यात तो येईल सुद्धा. नारायण, अमरावती. देवेंद्र, नारद, तू इथे? तरी मला तुझी शंका होती. बरं झालं हा देवेंद्र इथे सापडला. देवेंद्र, सिंहासनावरून खाली उतर. या अमरावती माझी असून तो माझा पाय काय? अरे सिंधू, शांत हो. अरे तू करत आहेस ते चांगलं नाही रे. नारायण नारायण नारायण. तुमच्या मला बाजू नकोस. नाही तर सर्वप्रथम तुझा विनाश केला असता. पण एक वेळ सोडून देतो. जा, चाल होय तो. नारायण नारायण. विनाश काले विपरीत बुद्धी. सिंधू, औरंगजेबाला मार्ग सोडून दे. देवेंद्र, तू तुझ्या अमरावती सोडून दे. अरे असुरा, तपोबळाच्या सामर्थ्याने डोळे असूनही तू अंध झालाय. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे तू काही बोलत आहे. अरे असुरी मार्गाने मिळाले धन हे कधीही लाभत नाही आणि ते मिळवताना कदाचित त्याचा अंतही होतो. माझा अंत. माझ्या अंत समयाची वाट पाहतोस काय? देवेंद्र, अमरावतीचा राजा. हे राजा, आज तुझी हे अमरावती जाणार.
देवेंद्र सदैव तयार आहे. तुझी असुरी लालसा, तपाचा गर्व हा देवेंद्र उतरवणार. देवेंद्र, अरे तुलाही गर्व झाला तुझ्या अमरावतीचा. हा तू तुला सर्व देवांचा गर्व नाश करणार आहे. देवेंद्र, अरे आज माझ्या हातून निसटलास, नाही तर तुझा मृत्यू माझ्या हातून अटळ होता. ही अमरावती माझी झाली. मी राजा बनतो. राजा झाला अमरावतीचा. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद. ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद. शोधितो मी कारण करीतो नाव माझे
जीवसृष्टी निर्माण करत्या या नारदाचा प्रणाम. यावे यावे नारद मुनी. शुभ आशीर्वाद. प्रजापती, आपण अजून हरिहराचे ध्यानच करत आहात. नारद मुनी, हरिहराचे ध्यान करण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला. पण नारद, आपण चिंतेत का दिसता? नारायण नारायण. प्रजापती, पृथ्वीवरती राजा चक्रपाणी त्याचा पुत्र सिंधू त्याने एका पायावर उभे राहून घोर तपश्चर्या केली. त्याला सूर्य नारायण प्रसन्न झाले. तू अमर होशी असा त्याला वर दिला. प्रजापती, त्याने तर पृथ्वीवर थैमान मांडलं. संपूर्ण पृथ्वी जिंकली. एक एक राज्य जिंकत त्याने ही सर्व पृथ्वी काबीज केली. देवाना आता तो सळो की पळो करून सोडणार आहे. तेव्हा प्रजापती, आपण सावध व्हा. आता तो तुमच्या या ब्रह्मपुरीवर चाल करू येईल. तेव्हा आपण खबरदारी घ्यावी. अशी नारायण तेव्हाच आपण चिंतेत दिसता. हो. जो जन्माला येत असतो त्याचा मृत्यू तर रंगतच आहे. जो घडवतो तो मोडूही शकतो. तेथे त्या सिंधूचे काय कथा? देवेंद्रा, आपण बोलताय ते सत्य आहे. पण त्या सिंधूला कोण समजावणार? त्याने तर पृथ्वीवर थैमान मांडलंय. तेव्हा प्रजापती, आपण आता सावध व्हायला पाहिजे. तो सिंधू फारच उन्मत्त झालाय. तो आता या आपल्या ब्रह्मपुरीवर येईल. तेव्हा खबरदारी घ्या प्रजापती. नारायण नारायण. नारद मुनी, आपण काळजी करू नका. तो सिंधू दैत्य फार मातला आहे. ब्रह्मपुरी जिंकणे म्हणजे त्याला कदापि शक्य नाही. अशक्यतेही शक्य करणारा सिंधू तुम्हासमोर उभा आहे. ब्रह्मदेव, नारदा, आताही तू इथेच? अरे हसणारच, कारण की तू यांचा दास. माझी बातमी द्यायला आला असेल खास. नारायण नारायण. सिंधू, तू मला देवांचा दास म्हण, नाहीतर खास म्हण. पण हे सिंधू, तू करत आहेस हे योग्य नाही. अरे अरे, नाही तर तुझा विनाश होईल. नाश विनाश माझा होईल. नारदा, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाही तर तुझाच विनाश करेल. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अरे सिंधू मानवा, सूर्यदेवाने दिलेल्या अमरदानाचा तुला गर्व झाला आहे आणि त्या स्वर्गाने तो अंध झाला आहे. सिंधू, अजूनही वेळ गेली नाही. आता तरी सावध होईल. वा वा ब्रह्मदेव, झाले का तुमचे अकलेचे पुराण वाचून? याची गरज मला नसून तुम्हाला देवात आहे. अरे तुझ्या समोर तुझा काग उभा असताना तुझी विवेक बुद्धी चातुर्य कुठे लोक पावले? अरे बस झाले तुझे हे अकलेचे पुराण. ब्रह्मपुरी माझी आहे, तू निमूटपणे इथून चालता हो. सिंधू दैत्या, ही ब्रह्मपुरी आमची देवांची असली तरी दैत्यांच्या राज्य येऊ देणार नाही. मी दैत्य
आणि त्यासाठी मी तुझा बळी गेला. अरे ब्रह्मदेवा, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला. अरे वीराच्या शौर्याला काय वापसला. अखेरी ब्रह्मपुरी माझी झाली. असे जो अमर झाला हा राजा सिंधू, सार्वभौम राजा होणार.
लय तरी काय नाराज होते तेव्हा पृथ्वीवरती राजा चक्रपाणी त्याचा पुत्र सिंधू त्याने घोर तपश्चर्या केली आणि सूर्यदेवाकडून वरदान मिळवलंय. अमरत्वाचं वरदान दिलं त्याला. त्यामुळे तो पृथ्वीवर दैत्यासारखा वागू लागलाय. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली. एक एक राज्य जिंकत त्याने सर्वांना सळो की पळो करून सोडलंय. त्याने इंद्राची अमरावती जिंकली, ब्रह्मपुरी जिंकली आणि आता तो आपल्या या वैकुंठ नगरीवर चाल करून येतोय. देवा सावधान, तो आता या आपल्या वैकुंठ नगरीवर चाल करून येईना तेव्हा सावधान. नारायण नारायण. होय नारदमुनी. सिंधू दैत्याने सूर्यनारायणाची तपश्चर्या केली आणि सूर्यनारायण त्याला प्रसन्नही झाले आणि शांती सुखाचा उपभोग भोगण्यासाठी त्याला वरदानही दिले. परंतु त्याचा विनाश काळ जवळ येतो, त्याला दुर्बुद्धीही सुचते. नारायण नारायण. अगदी तसंच झालंय त्या सिंधूचं. हो देवा. हे वैकुंठ ईश्वरा, वाचवा मला. माझ्या अमरावती त्या सिंधूने हिरावून घेतलाय. माझा एक तो हात करणार होता, पण आपल्या कृपेने वाचलो मी. वाचवा मला. शांत व्हा देव, हो शांत व्हा. सिंधुदुर्गी हात जोडला. देवाची अमरावती माझी ब्रह्मपुरी जिंकली. देवा या असुरांचा संवार करून देवांना बंधन करा. वाचवा देवा, आपणच पालन करता. पहा लक्ष्मीकांता, पहा या देवांची अवस्था पहा. लक्ष्मीकांता, आवड घाला त्या सिंधू दैत्याला. नाहीतर समजलं तुमच्या बोलण्याचा अर्थ. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळच आहे. मग आपण कर्तव्य पालना संकोच कशाला करायचा. आता जिथे असेल सिंधू तिथे जाऊन त्याचा समूळ नाश करू. चला देऊ. भगवंत नाम मुखी नित्य राहो. भगवंत नाम तुझा से तुझा सारथी. सुख दुःख नित्य आसती. रोज करे त्यांची आरती. सुख दुःख नित्य आसती. रोज करे त्यांची आरती. देव म्हणून लोक ज्याची पूजा करतात तेच देव प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जातात. राजा सिंधू त्या सर्व देवांचं दैवत्व नष्ट करणार. राजा सिंधू नारायण नारायण. नाही रे
नाही रे नाही कुणाचे कोणी अंती दाशिलाय कराचा प्राण्या अंती दाशिलाय कराचा प्राण्या माझे माझे म्हणून नारायण नारायण सिंधुराजे अहो सिंधू महाराज नारदा अरे तू देवांचा दास शोभतोस बाती खास नारायण नारायण सिंधू तू मला देवांचा दास म्हण तर खास म्हण अरे पण मला तुझी दया आली म्हणून मी तुला सावध करायला आलो नारायण नारायण अरे नारदा तुला अरे माझी दया अरे म्हणून आलो म्हणे अरे नारदा मीच तुमच्यावर दया केले म्हणून तू आणि तुझे देव अजून जिवंत आहेत लक्षात असू दे बोल तुला काय बोलायचे अरे सिंधू तू सर्वांवर दया केली अरे अरे पण तुला तुझ्या सामर्थ्याचा गर्व झालेला दिसतोय अरे देवेंद्र ब्रह्मदेव त्या वैकुंठी विष्णूला शरण गेले आणि ते सर्व मिळून तुझ्यावर चाल करून येत आहे तेव्हा सिंधू महाराज सावध व्हा नारायण नारायण नारदा तुझा तो देवेंद्र ब्रह्मदेव प्राणाच्या भीतीने लाचार होऊन दुसऱ्याच्या आश्रयाला निघून गेले हे तुझे देव आणि त्यांची पाठराखण करणारा तो तुझा विष्णुदेव मला मारणार अरे ते कदापि शक्य नाहीये नारायण नारायण असे सामर्थ्य तर असे समोर या हा सेंद्र सर्वस्वी समर्थ आहे नारायण 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 सामर्थ्याच्या धुंदीत असा बेभान होऊ नकोस तुझ्या गर्वाचा परिहार करण्यासाठी मी स्वतः येथे आलो आहे देवेंद्राची अमरावती ब्रह्मदेवाची ब्रह्मपुरी स्वाधीन करून तू सरळ पृथ्वीवर निघून जा ही मी तुला शेवटची चेतावणी देतोय आला वैकुंठीचा राणा लक्ष्मीकांत आला अरे हे त्याच्या युद्धात पळून जाणारे पळपुडे देव मला चेतावणी देतोय विष्णू मी तुला चेतावणी देतो
येतोय. तू तुझं हे वैकुंठ सोडवून तू निघून जा. यातच तुझा भला आहे. सिंधू तू फारच पातळा आहेस. अहंकाराचा कळस टाकला आहेस. त्या अहंकारासहित तुला मातीत सोडवीन. नारायण नारायण. अरे ब्राह्मो, वीराच्या भाषा तुम्हाला शोभा देत नाही. एक तर तोंडाला काय बसा, नाहीतर या शरीरा बळी पडा. अरे बघ बघ तुझ्या सामर्थ्यशाली देवांचा पराक्रम. अरे का हप्त्यासारखे मातीत गोलांट्या घालतायत. तुलाही याच मातीत पाडून या वैकुंठाचा अधिपती होणार या राजा सेतो. सिंधू गत्या बोलले सोपे असते, करणे तितके अवघड. तुझा अंतकाळ समीप आलाय सिंधू, सांभाळ. अंतकाळ माझा तुझा वैष्णव काय चाललंय. सामर्थ्यशाली विराट, तुझा अतुल्य पराक्रम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला इच्छित असलेला वर मागून घे. नारायण नारायण. अरे संधी चालून आले.
ते काय मला वरदान देणार? हा, पण हा जर विष्णू म्हणतोच आहे तर हे विष्णू, तू या तुझ्या देवांसहित माझ्या गंडकी नगरात जाऊन राहा. जशी तुझी इच्छा सिंधू. नारायण नारायण नारायण. अरे सिंधू, अरे हे काय केलंस? अरे एखादा चांगला वर मागायचं सोडून तू हे काय मागितलंस? अरे चांगलं आणि वाईट या सिंधू चांगलं जाणतो. अरे तुझ्या ओठात दे, अरे पोटात दे. नेमूटपणे चालता वाईतो. नारायण नारायण. अरे अरे वीरा, अरे तू हे करत आहेस ते चांगलं नव्हे. अरे अरे नाही तर तुझा अंत होईल. देवेंद्र, ब्रह्मदेव, विष्णू सर्वांचा पराभव केला. हा सिंधू सार्वभौम राजा होणार. आता उरला फक्त कैलास. भगवान शंकरांचा पराभव. बघ माझा कोणीही शत्रू नाही. चला कैलास शंकरा. कैलासावर गमरुवाजे नाद बघा गरजला. कैलासावर डमरुवाजे नाद बघा गरजला. आम्हाचा नारायण नारायण. हे देवांची देव महादेवा, या नारदाचा प्रणाम. नारदा, या कैलास आगमन म्हणजे काहीतरी विधी असतात, यात काही शंका नाही. नारायण नारायण. महादेवा, पृथ्वीवरती राजा चक्रपाणी, त्याचा पुत्र सिंधू, त्याने घोर तपश्चर्या केली आणि अमरत्वाचं वरदान मिळवलंय. त्याने सर्व देवांना सळो की पळो करून सोडलंय. त्याने त्या देवांना
गंडकी नगरीत बंदिस्त करून ठेवलं. देवा, त्याने इंद्राची अमरावती, ब्रह्मपुरी, वैकुंठ नगरी देखील काबीज केले. आणि आता तो तुमच्या या कैलासावर चाल करून येतोय. देव हो, सावध व्हा. नारायण नारायण. नारदा सर्व समजतो. त्या सिंधू दैत्याला वराचा उद्धटपणा जाणला असणार. त्याने सर्व देवांना बंदिस्त केले. म्हणजे त्याने स्वतःभोवती जाळे मिळून स्वतःचा अंतःकरण जवळ केला. सूर्याच्या वराने मानवाचा दानव झाला असता. अहंकाराच्या विद्येने मानवाचा दैत्य झाला. आणि त्याच विद्या सर्वस्वता नाश समजतो. नारायण नारायण नारायण. महानाश. महादेवा, आधी आपण स्वतः आपल्या विनाशापासून सावध व्हा. हा सेतू जे दावणी देतोय तुम्हाला, हा कैलास सोडून इथून निघून जा. यातच तुमचं भलं आहे. अरे सिंधू, अरे तू हे करत आहेस ते चांगलं नाही. अरे अरे नाही तर यातच तुझा अंत होईल. नारायण नारायण. नारदा, अरे तू वेळोवेळी माझ्या मार्गाच्या आड येतोय. आता सर्वप्रथम तुझाच काटा काढतो. अहंकाराच्या दंभाने डोळ्यातून अंत झालास. अहंकाराच्या खोल दरीत कोसळून ज्या देहाच्या तुझ्या तुझ्या होती आणि त्या तुझा सर्वनाश. अरे देवा, माझा नाही महादेवा. अरे मृत्यूचे भय सिंधूला नसून तुला देवा नाही. महादेवा, एकतर कैलास सोडा, नाहीतर या सिंधूच्या पराक्रमाला बळी पडा.
गेले महादेवही पळून गेले. या सिंधूने, या राजा सिंधूने सर्व देवांना सळोखी मारून सोडले. राजा सिंधू सार्वभौम राजा झाला. राजा सिंधू अमर झाला. राजा सिंधू ब्रह्मदेव आपले या बंधू सुद्धा कधी होणार? देवेंद्र ब्रह्मदेव यातून कोणता बरं मार्ग काढावा? अजून त्या सिंधू दैत्याचा मरणकाळ समीपाला नाही, त्यामुळे आपल्याला अपयश येतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्माहं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम्. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावर असत्याचा ऱ्हास होईल, त्या त्यावेळी त्या परब्रह्म ईश्वराला या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि अजून ती वेळ आली नाही. त्यामुळेच आपल्याला अपयश येतंय. परंतु या अपयशातून आपल्याला मार्ग फक्त देवादिदेव महादेव दाखवू शकतील. परंतु महादेव कुठे आहे याचा आपल्याला पत्ता नाही. देवांचा दास आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. देवाही भयभीत झाले. सिंधू दैत्याच्या पुढे देव हरले. सिंधू दैत्याच्या पुढे देव हरले. देव हो, प्रणाम या नारदाचा. या नारदमुनी या.
आपण तिन्ही लोकी भ्रमण करता आपल्याला माहीतच असेल की देवादिदेव महादेव हे असतील. नारायण नारायण देव हो महादेव आणि सिंधू दैत्य त्यांचं घनघोर युद्ध झालं आणि त्यामध्ये महादेवांची हार झाली. महादेव कैलास सोडून मेरू पर्वतावर निघून गेले. ठीक आहे नारद चला देव आपण मेरू पर्वतावर जाऊ. देवादिदेव महादेव यांची भेट घेऊ. ते ज्या संकटापासून आपल्याला वाचवतील. चला नारायण 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 मुखी नित्यवान भगवंत देवादिदेव महादेव यांचा जयकार असो. देव हो आपण येण्याचा उद्देश कोणता? देव माझे अमरावती त्या सिंधूने हिरावून घेतले आहे. देवादिदेव महादेव त्या सिंधू दैत्याचा समूळनाश कसा होईल आणि त्याचा अंत कोणाच्या हातून होईल. देव या सिंधू दैत्याचा अंतकाल जवळ आला असून त्याचा वध करण्याची संख्या काल गणेशाला आहे. तेव्हा आपण गणेशाची आराधना करूया. ठीक आहे महादेव आपण गणेशाची आराधना करूया. केली देवाने आराधना
कळत आहे त्या दैताचा नाश करून धर्माची पुन्हा स्थापना करीन. जावा आपल्या संतांची परत जाओ. आले नारद मुनी आले. सिंधू महाराज नारद मुनी आता कोणता शुभ शकून सांगायला आलाय. तुझ्या सर्व देवांना पराभूत केले. सर्व पळून गेले. देव पळून गेले. सिंधू महाराज त्यांना बंदिस्त केले. तरी पण तरी पण काय नारद मुने नारायण तुला काय बोलायचं काय. नारायण सिंधू महाराज सर्व देव त्या श्री गणेशाला आराधना करायला गेले. श्री गणेश आणि सर्व देव मिळून आता या तुमच्या या सार्वभौम राजावर चाल करून येत आहे. तुमचा वध करण्यासाठी. नारायण नारायण माझा वध करणार. नारदा तुझ्या त्या पळकुट्या देवांचे अधिपतित्व तो बाळ गणेश चालवणार. अरे नारदा तुझ्या देवांचं देवत्व पराक्रम कोण्या लोक पावला. म्हणे मी देवेंद्र मी ब्रह्मदेव मी वैकुंठी राणा आणि कैलाशी शंकराचा माडा. हे मला मारणार. अरे ते कदापि शक्य नाहीये. आणि त्यांचा तो सेनापती बाळ गणेश त्याची अवस्था तुझ्या देवांसारखीच करेल. तरच तो नावाचा सेतू. सिंधू तुझा अंतकाल समीपाला. बाळ गणेश तुझा अंत करणार. कैलासपती अंधकाळ महाजाती तुमचा हे काळच ठरवेल. त्यासाठी आले एकदंताच्या हातून तुझा अंत. एक तुझ्या पापाचं प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त सिंधू तुझा जवळ आला आहे. अंध माझा अंत करता काय. बघा आता तुमचाच कपाळ मोक्ष करतो.
हा किती तुझ्या कार्यक्रमातला कार्यक्रम तो कार्यक्रमातला कार्यक्रमावर दिसतोय सूर्याकडून मिळालेल्या वरामुळे तू हिंमत लागू लागलाय. अरे जो देतो तो बरोबर घेऊ शकतो, जो मानतो तो मोडू शकतो. अरे सिन्हा तुम्ही एक सांगतो तर ऐक, हा असे मार्ग सोड आणि तू निघून जा आणि तुझे आनंद करा. अरे गणेशा, तू तरी कसा वेगळा असणार? अरे ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. ए गणेशा, तुला शेवटचं सांगतो, तू निमूटपणे तू निघून जा, नाही तुझाही शिरच्छेद करेल, तुझ्या या देवालाही या प्रती लढेल. हा सेंदू आज तुम्हा देवाचा जिवंत सोडणार नाहीये. गणेशा, सिंधू तुझा राजा आता पूर्ण काळ संपला, तुझा मृत्यू असेल ते माझ्या हाताने. सिंधू सांभाळ. गणेशा सांभाळ. श्री गजानना वंदना
Shiva